ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगप्रसिद्ध मॅगी नूडल्सची जाहिरात आपल्याला माहीत आहे. भुकेलं बाळ आपल्या आईला सांगतं, माँ मुझे भूक लगी है, आणि त्याची आई उत्तर देते, बस बेटा 2 मिनिट, आणि लगेच नूडल्स बनवून त्या मुलाजवळ आणते. आज आपण फास्ट फूडच्या जगामध्ये राहतो. स्विगी आणि झोमॅटो आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनलेले आहेत. अन्न शरीराची गरज आहे, आणि म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनामध्ये काय खावं आणि काय प्यावं हे विचार मनात घोळत असतात. आजपासून आपण उपवास काळाला सुरुवात करत आहोत. उपवास काळ ख्रिस्ती लोकांसाठी आध्यात्मिक जीवनाचा वसंत ऋतू आहे. आज राखेचा बुधवार किंवा भस्म बुधवार ह्याने आपण उपवास काळाला सुरुवात करीत आहोत. कपाळावरील राखेची खून आपल्याला सांगत आहे की मनुष्या, तुझे जीवन हे क्षणभंगूर आहे, पाण्याच्या बुडबुडाप्रमाणे आहे, ते नश्वर आहे, आणि म्हणूनच ह्या जीवनाला, ह्या जगिक जीवनाला अर्थ देण्यासाठी तुला देवाच्या सहवासाची गरज आहे. उपवास करणं म्हणजे फक्त अन्न आणि पेय वर्ज करणं एवढंच नाही, तर माझ्या प्रिय बंधू बहिणो, देवाच्या सहवासाची गरज, देवाच्या प्रेमात राहणं आणि वाढणं. उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे देवाजवळ राहणं. आणि बायबल आणि ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे, हा उपवास काळ तुमच्या जीवनात अर्थपूर्ण करण्यासाठी प्रार्थना, उपवास आणि दानधर्म हे 3 प्रामुख्याने आपल्याला स्तंभ दिलेले आहेत. होय, आपण हा शरीराचा उपवास करत असताना मनाचा डाएट देखील करूया. मनातील वाईट विचार आणि प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमेन.